ही माहिती मालिका माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्टने तयार केली आहे. नमस्कार. आज आपण एका दगडापासून ते थेट धगधगत्या ज्योतीपर्यंतच्या एका अद्भुत प्रवासावर निघणार आहोत. ॲसिटिलीन. हो, हा एक असा शक्तिशाली औद्योगिक वायू आहे ज्याची निर्मिती आणि नियंत्रण कसं केलं जातं याची ही एक रंजक कहाणी आहे. कधी विचार केलाय की एक साधा राखाडी रंगाचा दगड पोलादाला कापेल इतकी प्रचंड उष्ण ज्योत कशी काय तयार करू शकतो? अहो, हाच तर प्रश्न आहे जो आपल्याला या संपूर्ण प्रक्रियेच्या मुळाशी घेऊन जातो, म्हणजे त्यातील शक्ती आणि बदलाच्या गाभ्यापर्यंत. चला, आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. तर आपल्या या कथेची सुरुवात होते एका खास घटकापासून. या संपूर्ण शक्तिशाली प्रक्रियेचा जो मूळ स्रोत आहे, चला त्याला भेटूया. याचं नाव आहे कॅल्शियम कार्बाईड. तर हे कॅल्शियम कार्बाईड, ज्याचं रासायनिक सूत्र आहे CaC2, हे मुळात एक गडद राखाडी रंगाचं अगदी दगडासारखं दिसणारं एक संयुग आहे. आणि याचा सगळ्यात महत्त्वाचा उपयोग म्हणजे ॲसिटिलीन वायू तयार करणं. खरं तर हाच आपल्या कथेचा खरा नायक आहे. आणि याची रचना बघितली ना तर ती खूपच सोपी आहे. यात फक्त 2च मुख्य घटक आहेत. एक म्हणजे 62.5% कॅल्शियम आणि दुसरा 37.5% कार्बन. कमाल आहे नाही का की याच साध्या मिश्रणातून पुढे एवढी प्रचंड ऊर्जा निर्माण होते. पण गंमत अशी आहे की या कॅल्शियम कार्बाईडची ना 2 रूपं आहेत. म्हणजे एका बाजूला पाहिलं तर ते खूपच उपयुक्त आहे ॲसिटिलीन वायू बनवण्यासाठी, जुन्या काळातल्या कार्बाईड दिव्यांसाठी इंधन म्हणून, खत निर्मिती आणि अगदी पोलाद उत्पादनात सुद्धा. पण याची दुसरी बाजू तितकीच धोकादायक आहे. म्हणजे त्वचेला जळजळ होण्यापासून ते डोळ्यांना कायमची इजा होण्यापर्यंत. इतकंच नाही तर फुफ्फुसात पाणी साचण्यासारखे गंभीर धोकेसुद्धा यामुळे होऊ शकतात. ठीक आहे, तर आता ह्या साध्या दिसणाऱ्या दगडातून तो शक्तिशाली वायू कसा बाहेर येतो ते पाहूया. म्हणजे ॲसिटिलीनच्या जन्माची प्रक्रिया नेमकी आहे तरी कशी ते समजून घेऊया. तर ॲसिटिलीन हा एक रंगहीन पण प्रचंड ज्वलनशील असा इंधन वायू आहे. आणि याची खरी ताकद तेव्हा दिसते जेव्हा तो ऑक्सिजनसोबत मिसळतो. कारण तेव्हा तो अतिशय उच्च तापमानाची ज्योत निर्माण करतो. याच उष्णतेमुळे तो औद्योगिक कामांसाठी खूप मोलाचा ठरतो. आणि हे तापमान किती असेल याचा काही अंदाज? तब्बल 3300 अंश सेल्सिअस. हो, 3300. हे तापमान इतकं जास्त आहे की पोलादासारख्या कठीण धातूंना सुद्धा ते अगदी सहज कापू किंवा जोडू शकतं. हा एकच आकडा त्याची ताकद सांगायला पुरेसा आहे. आता ह्या ॲसिटिलीन वायूचे काही खास गुणधर्म आहेत. एक म्हणजे तो हवेपेक्षा हलका असतो. त्याला एक तीव्र लसणासारखा वास येतो. तो एकदम तेजस्वी ज्योतीने जळतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तो कमालीचा ज्वलनशील असतो. पण जिथे एवढी शक्ती असते तिथे एक मोठा धोकाही असतोच. हा वायू खूप अस्थिर आहे आणि याचमुळे फ्लॅशबॅक नावाचा एक अत्यंत गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. वेल्डरच्या प्रशिक्षण पुस्तिकेतलं एक वाक्य इथे अगदी चपखल बसतं. ते म्हणतात, ॲसिटिलीन हवेसोबत मिसळल्यावर पेटल्यास स्फोटक बनते. हा एक साधा सरळ पण तितकाच गंभीर इशारा आहे. मग जरा विचार करा, काय होईल जर ती स्फोटक ज्योत चुकीच्या दिशेने गेली तर? म्हणजे टॉर्चमधून मागे थेट वायूच्या नळीकडे. काय होऊ शकतं? याच धोकादायक घटनेला फ्लॅशबॅक असं म्हणतात. यामध्ये काय होतं तर वेल्डिंग टॉर्चची ज्योत टोकापासून उलटी फिरते, गॅसच्या नळीतून मागे प्रवास करते आणि ती थेट सिलेंडरपर्यंत पोहोचू शकते. आणि असं झालं तर एक खूप मोठा अपघात होऊ शकतो. पण घाबरू नका, या धोकादायक ज्योतीला काबूत ठेवण्यासाठी एक अप्रतिम अभियांत्रिकी उपाय आहे. चला, आता भेटूया आपल्या कथेच्या खऱ्या हिरोला. याचं नाव आहे फ्लॅशबॅक अरेस्टर. तर फ्लॅशबॅक अरेस्टर हे एक सुरक्षा उपकरण आहे जे खास करून ज्योतीला तिच्या मार्गातच थांबवण्यासाठी बनवलं गेलं आहे. हे उपकरण ज्योतीला सिलेंडर किंवा पाईपमध्ये परत जाण्यापासून रोखतं आणि एक मोठा अनर्थ टाळतं. आता हे जे समोर दिसत आहे ना, तेच आहे ते महत्त्वाचं उपकरण. बघा, बाहेरून किती साधं दिसतंय, पण याची खरी कमाल याच्या आत दडलेली आहे. आता हे उपकरण काम कसं करतं ते बघूया. अगदी सोपं आहे, 3 टप्प्यांमध्ये. पहिला टप्पा, समजा ज्योत उलट्या दिशेने आली तर ती होसममधून थेट या अरेस्टरमध्ये शिरते. दुसरा टप्पा, आतमध्ये एक स्टेनलेस स्टीलचा भाग असतो. तो काय करतो तर या ज्योतीला लगेच थंड करून विझवून टाकतो. काम फत्ते. आणि तिसरा, सगळ्यात महत्त्वाचा टप्पा,
आत एक चेकवॉल्व असतो जो वायूचा उलटा प्रवाहच थांबवून टाकतो, म्हणजे इंधनाचा पुरवठाच बंद. किती हुशारीने बनवलंय बघा. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर हे साधंसं दिसणारं उपकरण म्हणजे एक शक्तिशाली साधन आणि एक भयंकर अपघात यांच्यामधली एक अतिशय महत्त्वाची भिंत आहे. याच्यामुळेच आज ॲसिटिलीनचा सुरक्षित वापर करणं शक्य झाले आहे. आणि जाता जाता एक विचार, आपल्या रोजच्या जगण्यात अशा आणखी कोणत्या प्रक्रिया आहेत जिथे आपण चांगल्या परिणामासाठी अशाच एखाद्या धोकादायक गोष्टीवर किंवा प्रतिक्रियेवर नियंत्रण मिळवून तिचा वापर करतो? जरा विचार करून बघा.